बोलू नाही, मला जे माहित आहे ते शिक्षकांना पगार साधारण बिचाऱ्यांना असतो लाखाच्या आसपास. त्यांची कपॅसिटी असते 45 मिनिटं. कीर्तनकाराला 1.5 तास कपॅसिटी, कीर्तनकाराची 1.5 तास. आता तुमची कपॅसिटी माझ्यासारख्यानं बोलावं तर ती किती असेल? पण मला दुसरी बाजू माहित आहे. रघुवीर खेडकर जर आला तर रात्री 11 वाजता एंट्री तर सकाळी 5 वाजता बाहेर. तिथं कंटाळा येत नाही. माझं म्हणणं आहे, विनंती आहे, महायुतीचे उमेदवार, महायुती म्हणजे केवढी महा आहे? माझ्या गळ्यात एक बेल्ट आहे, 6ची महायुती आहे. भाजप, शिंदे साहेबांची सेना, RPI, मनसे, राष्ट्रवादी, अजून कोण राहिलं? कमळ आहे म्हणा. 1 2 3 4 आणि मनसे 5. आत्ता माझ्याकडं साहेब, माझ्याकडं आता अनेक तरुण मंडळी आली. आमची आदिवासी समाजाची आली. आमच्यात खूप साऱ्या संघटना आहेत. प्रत्येक संघटनेचं म्हणणं आहे साहेबांना आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे. मी त्यांना सांगितलं 1-2 दिवसात. साहेब तर राज्याचे प्रमुख आहेतच, पण अजून आपल्या मतदारसंघात जर कोणी येणार असेल तर त्या दिवशी माझी विनंती आहे, सगळ्याच संघटनांनी 2 ओळीचा पाठिंबा आदरणीय महायुतीचे उमेदवार वळसे पाटील साहेबांना द्यावा अशी मी विनंती करतो. पाठिंबा महायुतीच्या उमेदवारालाच का द्यायचा? त्याची कामांची सगळी यादी मोरमारे साहेबांनी आणि बाकीच्या सगळ्या भाजप नेत्यांनी, सेनेच्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितली. त्याच्यासाठी आपल्याला ज्या काही बाबी अजूनही पूर्णत्वाला न्यायच्या आहेत त्या पूर्ण करून घेण्यासाठी शेवट माग बसणारे आमदार का सगळ्यात पुढे बसणारे नेते आपल्याला पाठवायचे, हा विचार आपल्याला करावा लागणार आहे. कारण मी नवीन गेलो होतो, पण मी तसा एकदम नवखाही नव्हतो. तसा स्टेजवर बरा वाईट का होईना जुना तमाशा आपला राहायचा नाही का ढोलकीवरचा, त्याच्यातही काम करायचं. त्याच्यामुळे मला ते नवीन नव्हतं. तरी पण प्रोटोकॉल प्रमाणे मागं बसायचं. तसं आता नव्या माणसाचं प्रेशर किती? पुन्हा ABCD करायची का आता PhD करायची? PhDच्याही पुढे गेलेले आपले आदरणीय वळसे पाटील साहेब आहे. म्हणजे माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो. आपण उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री होतात, शिक्षण मंत्री होतात, वीज मंत्री होतात, वित्त मंत्री होतात. माझं नशीब का तुम्ही अजून 35 वर्ष तर त्याच्या आधी 10 वर्ष तुम्ही मंत्री व्हायला पाहिजे होतं. आणि त्यावेळेला माझ्या मतदारसंघात जे फार उशिरानं कॉलेज झालं, या वळसे पाटील साहेबांच्या सरकारच्याच काळात कॉलेज झालं. मी याच्यासाठी सांगतो का नशीब नव्हतं माझं. मी नोकरीला होतो. म्हाताऱ्यांनी लग्न ठरवलं. ज्या गावात जन्माला आलो होतो मग आजोळला, तिथंच शिकायला होतो. आणि मग तिथंच मामाची पोरगी पाहिली. पण 7वी शिकलेली होती, 7वी नापास. मी नोकरीला, तिचा काय बिचारीचा दोष. आणि त्यावेळेला मी ठरवलं का बाबा सरकारमध्ये चांगली माणसं आहेत. मी अगदी सुरुवातीला गेलो होतो आमदार म्हणून. त्यावेळेला ठरवलं, त्याच्या आधी ठरवलं होतं तसं, पण कॉलेज काढायचं. आणि मी 7वी नापास पोरगी केली. पण पोरानं बाकी उच्च शिक्षितच पोरगी करावी
म्हणून सुविधा निर्माण करायला या सरकारचा मला उपयोग झाला आणि माझी सून BSc झालेली आहे, त्याच शाळेत शिकलेली. म्हणजे कोण काय करतो, विरोधाला विरोध करायचा असतो पण तो पातळी ठेवून करायचा असतो. पण जेव्हा माणसाच्या पायाखालची वाळू घसरते तेव्हा पातळी सोडतात. अजिबात अधिकार नाही. उद्या तुम्हाला जायची अपेक्षा आहे.